दादा नमस्कार. नमस्कार. आजच्या बोनवलीच्या मैदाना आणि आजची शर्यत कशी जमली, काय आला ते सांगा एकदा. दादा बोनवलीच्या मैदानात म्हणजे आम्हाला मैदान थोडासा लांब पडतो. आम्ही भिवंडीमध्येच गाड्या खेळायचो एवढे दिवस. गेल्या वर्षी इकडे आम्ही गाड्या खेळायचो, पण यावर्षी भिवंडीतच खेळायचो. पण भिवंडीत आम्हाला जोड नाही होत. बिंदोरला पूर्ण दिवस बैलाचं नाव टिकून राहतो. इकडं आलो, गाडी लगेच जमली. गाडी झाली ती पण समोरची चांगलीच गाडी होती, पण झाली गाडी आमची. मग नाव फिरवलं का तुम्ही? नाही, ते उतरले होते, विचारायला आलं आपल्याला. आपण घरच्या गाडीवर नाव फिरून पण केलाची तयारी आपली, पण ते विचारायला आलं, मग खेळून घेतली गाडी. पहिले कधी झालती का शर्यत? पहिले इकडे गेल्या वर्षी पालाचो आम्ही, या वर्षी नव्हतो. नाही यांच्याशी आताची आज जी नाही, नव्हती झाली. काय उतरले हा, उतरले ते आलं विचारायला, खेळलो गाडी. मला वाटतं भिवंडी शहर म्हणून केले काय? हा, तसाच झाला विषय. घरची गाडी पळवली तुम्ही? घरची आमची गाडी. हा बैल आमचा जुना आहे, याला जवळजवळ 4 वर्षे 5 वर्षे आपल्याकडे झाले. 4 वर्षे लहान वासरू आणला होता आम्ही. काय किस्सा वगैरे यांचा? याचा काही संघर्ष काही बोलून फायदात नाही. याला 4 वर्ष झाला आणून 71,000 रुपयाला वासरू आणला होता, लहान आम्ही छोटा. 1 वर्ष वासरू बाहेरच जात होता, सरली येत नव्हता. पण त्याला आपण लावला शिस्तीला, गोड्या बिड्यात आकलून आवाज वगैरे देऊन त्याला एकदम शिस्तीवर लावला. त्याच्यानंतर त्यांनी गेल्या वर्षीची गोष्ट गेल्या वर्षी लय टॉपच्या गाड्या मारल्या, यावर्षी पण टॉपमध्येच खेळतो. गेल्या वर्षी पलता पायामध्ये क्रॅक झाला होता बैल. 5-6 महिने बसून राहिला, परत बैल झाला क्लिअरना, परत पालायला लागला. क्या बात आहे. त्याचा लय संघर्ष मोठा आहे मित्रांनो. त्याने माझा पण म्हणजे संघर्ष, माझा पण डोला घालवला होता त्यांनी. तेम कसा तरी मला म्हणजे डोला माझा सुधारलाय. काय बोलते, लय मारका बैल. हा, आता शांत आहे बरं. आता शांत आहे, पण एवढा आहे का गाडी कोणाची पण धरू दे, गाडी ती किती मोठी असो, किती जशी गाडी असली तसाच बैल पळणार. मान अजूनपर्यंत खालत्याने आपल्याला घालायला लावली त्यांनी. कुणाच्या नावाने गाडी पळते ही? गाडी करण कालूराम पाटील सापे भिवंडी, हर्ष रुपेश तरी खांबाला भिवंडी, आणि माझं नाव नाही मी टाकत, डायरेक्ट शंभू डमरू भोकरी पाडगा हाच नाव टाकतो. हा बैल जो पळतो एवढे संघर्षातून निघतो, हा माझ्या मित्रमंडळीसाठीच बैल पळतो. आणि हा तिघांच्यात आहे काय? हा, आम्ही तिघा मिळून आता घेतलाय. कोण कोण? हर्ष गोंदली आणि धीरज चंदे आणि समीर शेख. मी समीर शेख स्वतः मालक. तो आमच्या पाहुण्यांचाच बैल होता, हीच गाडी पालाची आमची, एकत्र हीच गाडी पालाची. पण त्याच्यानंतर आता आम्ही ठरवलं त्याला घेऊन टाकू विकत, स्वतःची गाडी पळू, मग विकत घेऊन टाकला. आज पण तुमच्या घरच्या गाडीला यश आहे? हा, गाडी घरची गाडी आमची कोणालाच नाही पडत. चांगल्या लई टॉपच्या गाड्या ज्या आता टॉपमध्ये पळतात ना, त्यांच्या गाड्या सगळ्यांच्या मारून मोकळं दिलो आम्ही. हा, तर भिवंडीमध्ये तुम्हाला जोड नाही बरं? नाही, भिवंडीमध्ये आपला बैल म्हणजे आहे, चांगला पळतो बैल. टॉपमध्ये पूर्ण दिवस बिंदोडलाच राहतो. बैलाची एक कॅशी ते बैलाची गती समजून नाही, पण जिद्दीची गाडी असली ना, बैल कोणाच्या बापाला गाडी नाही सोडत. हा, आज पण मला वाटतं रविवारी अड्डा असतो ना भिवंडीत? हो, रविवारी असतो. दर रविवारी असतो ना? हो. याच्याबद्दल सांग ना थोडी माहिती. ठीक आहे, सांगतो. हे दादा, मी पाहुण्यांचाच बैल बोलतायत, काय बघितला असा काय? पाहुण्यांचा म्हणजे हा दुसऱ्यामध्ये होता गेल्या वर्षी, आणि तो आपला चौसा होता, तिथून ही गाडी पळत होती. फार म्हणजे सगळ्या गाड्या ज्या टॉपमध्ये गाड्या आहेत आता, त्या गाड्या सगळ्या आपण पाडून मोकला आलो या गाडीवर, घरच्या गाडीवर. पण हो पाहुण्यांचा बैल होता. आता नंतर आम्ही बैल विकत घेतला. थोडासा आम्हाला समजला, खानकून बाहेरून मागणी चालू झाली बैलाला. बोलो बाहेर कुठं जायचा बैल तर आपणच घेऊन टाकू, नाही का? आपल्याच घरी. हा, मग घरीच राहील. मग आम्ही तिघा मिळून घेतला बैल. आता चौसा झालाय बैल. चौसा आला काय? अजून भरपूर पळाल माहिती. हा, आज तुम्ही बैल पळला, पण आई एकविरा केसरीला मग पळायला नाही भेटणार, कसं काय? ते गॅरंटीने आमच्या मनात जर आला तर आम्ही रात्रीची पण गाडी भरू. आपली घाटावर फार मोठी सेटिंग आहे. कुठं पण आपल्याला नाशिकमध्ये तर आपल्याला पावतीचं पण पैसे नाही द्यायला लागत. काय बोलता? लय जुना संबंध आहेत आपलं, मित्रमंडळी लय जुनी, पण आपण दाखवत नाही का? बरोबर आहे. नाही, आता कसं त्या मैदानात पण आहे नियोजन, पण त्या मैदानात जर पळवलं गेलंच तर मग घरची गाडी पळवलं का वेगळा वारसा काय? घरची पळवू आपण गाडी. पहिल्याचा या ठेवतच नाही काय? नाही. आजच्या मैदानातला किस्सा विस्सा सांगा ना काहीतरी. आजचा मैदानातला किस्सा म्हणजे आपल्याला जायला थोडा लेटच झाला खाली. त्यांचा पण समोरच्यांचा ड्रायव्हर नव्हता, आमचा ड्रायव्हर होता, पण आपण काय थोडं समजून घ्यायचं, एकामेकांना सहकार्य केलं. पहिली गोष्ट म्हणजे मी स्वतः समीर शेख, मला सहकार्य फार आहे. बैलगाडा शर्यतमध्ये मला लई सहकार्य, कुठं पण जाऊ दे मदतीला आपले बरीच जण येतात. कुठेही जाऊ दे, बैल मांडायला धरा करायला सहकार्य चांगलं आहे आपल्याला.
पण हा पण त्या हरकत मस्ती करतो थोडा. त्याची लय मस्ती आहे भाऊ. हा तो बैल कोणाचा सांभाळायचं काम नाही. हा हा तो बैल आपल्याला विकत पण नाही आपण, आणि त्याला दुसरा कोण सांभाळू पण शकत नाही. काय बोलता. बैल पावसाळ्यात घाटावर पण नाही जात. घाटावर पण नाही, घरीच ठेवतो आपण बैल. जी काय देखभाल असते त्या बैलाला म्हणजे काय बोलून पाहिजे रे, तो आमच्या नावासाठीच पालासाठीच जन्माला पैदा झालेली. काय बोलता. पण पहिल्यापासून तसा आहे तो का नंतर नंतर. पहिल्यापासून तो कांदालखोरच बैल आहे. फक्त त्याला गाडी आहे ना समोरची, तो गाडीवरच पळतो. समोरची गाडी किती लांब टाकून जाऊ दे, काय होऊ दे, तो गाडी सोडत नाही. अशी एखादा याचा किस्सा वगैरे आवडता वगैरे तुम्हाला असा काय. किस्सा म्हणजे त्याचा स्टार्टिंगचा किस्सा सांगतो. लहान होता, आदात आणि मी आणला होता. आमच्याच भिवंडीमध्ये समृद्धीच्या पाठीवर गाडी होती. समोरची गाडी जोडीचा बैल होता, तो गाडी थोडीशी बाहेर गेली निघून. थोडीशी म्हणजे बरीचशी गाडी गेली बाहेर. जवळजवळ 4-5 छकडं गाडी निघून गेली पुढं. हा समोर बैलांनी गाडी बघितली, गाडी पुढं पळाली. आतमध्ये डांब बिंब वहीचं तोडून गाडी आतमध्ये घेऊन ना बैलांनी पुढं जाऊन गाडी एक छकड्यात मारली. काय बोलता. हा मग तवसर ही गाडी कव्हर केली का मागशी येऊन. हा कव्हर केली. हा नाही चांगलं नियोजन आहे ना. अजून काय वासर विसर तयार करायला लावलाय कसा काय याला. वासरू काय आपण त्यातलं म्हणजे हे क्षेत्रातला आपण जसा कुंभार मडकं करतो ना, तसा मी हे बैल घडवायचंच काम करतो. हा आता एक थारचावून मैदान पडलं आपल्या इथं मुंबईमध्ये. काय आपल्याला बक्षिसाची अपेक्षा नाही. आपला नाव राहिला, गुलाल राहिला, बस झाला. हा बक्षिसाची काय अपेक्षा नाही आपल्याला. चालेल बरं. एखादा अजून काय तुम्हाला अपडेट द्यायची काय. काय बस चालेल. ती एक मैत्रीपूर्व शर्यती आमची मैत्रीपूर्ण. आम्ही गाडी शर्यत आहे ना मैत्रीपूर्णच खेळतो कोणाशी पण. हा असा विषय. जाणून बुजून आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही. आणि आमच्या अंगावर आला तर आमचा वाघ दाद्या यो गाडी सोडत नाही. एवढाच.